हॅलो दत्ता, आवाज येतो माझा? तर दत्ता यांच्याजवळ आपण पुन्हा एकदा संपर्क साधणार आहोत. दत्ता, सध्या खाली ॲडिशनल सीपी देखील आलेले आहेत, ते गावकऱ्यांशी संवाद साधतायत. तुमचं काही त्यांच्याशी बोलणं झालंय का? बोल की. दत्ता, आमचा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? तर आरोपी आम्हाला मारण्यापेक्षा आम्ही जीव देतो असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. काही तपास यंत्रणेमधलेच लोक आम्हाला धमकावतायत, त्यामुळे कुटुंब, मी आणि सगळं गाव भीतीखाली असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. सध्या पाण्याच्या टाकीवर आंदोलन करतायत धनंजय देशमुख. सध्या बीड हत्या प्रकरणामध्ये वातावरण तापलेलं आपण बघतोय. ग्रामस्थांसह धनंजय देशमुख आता आक्रमक झाले आहेत आणि त्याच ठिकाणी त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. काही दिवसांपूर्वी नदीपात्रामध्ये उतरून आणि आता थेट पाण्याच्या टाकीवर चढून त्यांचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका धनंजय देशमुखांनी घेतली. या बरं, या तुम्ही खाली या. सरकार फिरकार जाऊ दे तिकडे, ते मसून वाट्या कशाचे पोलीस कशाचे अधिकारी कशाचं काय असते बघू. आपल्या पद्धतीनं आपण घेऊन या कसा घ्यायचं. या बरं खाली या बरं प्लीज. नका रे, मला लय उभा राहता आहे नाही, मला वर येता येत नाही त्याच्यावर. चक्कर आले, येतो म्हणे, पाणी पितो, येतो म्हणले. जाऊ दे, ते सरकार फेरकार तिकडे मसन वाट्या. टॉवरवर चढणार म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी काही गाड्या किंवा जाळी अशा प्रकारची सुविधा उपलब्ध असणं गरजेचं नाही. षडयंत्र कळालं आता कळालं. आता मराठे जागे झाले आजपासून राज्यात. कळालं आता न्याय मिळणार नाही संतोष भैयाला, हे सिद्ध झालं आता. मी आतापर्यंत हे शब्द बोललोच नाही, हे सिद्ध झालं आता भैया. संतोष भैयाला न्याय मिळणार नाहीये हे सिद्ध झालं. न्याय आम्हालाच घ्यावा लागेल, न्याय आम्हाला घ्यायला लागेल. कारण इथं बघू घेऊ. शेवटी नाविलाज कशाला म्हणतात, नाविलाज शेवटी कशाला म्हणतात. जिथं आता अपेक्षाच भंग झाल्या, ज्या मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा होत्या कुटुंबाला, समाजाला. माझ्या मराठी शांत होत्या राव राज्यात. एवढे सोपे नाहीत मराठे. मग मुख्यमंत्र्याला वाटतात तेवढे सोपे नाहीत. मुख्यमंत्र्याला वाटतात तेवढे सोपे नाहीत मराठे. थोडं माग एसपी आले वाटतं. दादा थोड़ा इधर मोबाईल बोलणं झालं का? हा, मी आता त्यांना बोललोय. चक्कर आलेली वाटतं त्यांना. खाली येतो बोलले. त्यांना थोडंसं ना सगळी माहिती देणं खूप गरजेचं आहे. त्यांना सगळी माहिती देणं खूप गरजेचं आहे. तर देऊ ना आपण. मी त्यांचं जे आपले जो बसवराज तेली साहेब सर आहे त्यांच्याशी बोलणं करून देतो आणि साहेब उद्या येतील आहे. आपण फोनवर बोलू शकतो त्यांच्या. सध्या आता सर साहेब महाराष्ट्राचे आउट ऑफ स्टेट आहे. त्यांच्या ज्या काही मागण्याच्या बाबतचा विषय आणि CIDच्या काही तपासाच्या बद्दलचा, आणि इतके पुरावे असून सुद्धा त्याला मोक्यात आणि 302 मध्ये घेतलं जात नाही, त्याविषयी चर्चा होणं गरजेचं आहे. मला वाटतं पाटील साहेबांनी येणं गरजेचं आहे. पाटील साहेब ऑन द वे. आपण त्यांना काय करूयात, त्यांना आपण खाली घेऊ. मी त्यांना सांगतो सगळं. त्यांना एकदा तुम्ही बोला ना फोनवर. तुम्ही त्यांना शब्द द्या. फोन तुम्ही मला लावून द्या ना फोन. सरकारनं सुद्धा सरकारला मेसेज देणं पण गरजेचं आहे. तिथे यंत्रणा पण नाही हो ते वर जाऊन काढायला. त्याला काही कोणत्या गाड्या असतात, त्या गाड्या का होईना, जीव नको हो जायला. सरकारचे पण प्रतिनिधी बोलवा आज, सरकारचे पण प्रतिनिधी बोलवा आज की तुम्ही रिक्षा घ्या आणि तपास अधिकाऱ्यांना पण बोलवा. आज संध्याकाळपर्यंत हा विषय निकाली काढा. माझ्याकडे द्या, मग त्यांना बोलत नसले.
ऐका एस पी साहेब आले. ऐका ना रे बाबा, तुमच्या पाया पडतो यार मी. मला माणूस महत्वाचं, ते सरकार गेलं का त्याच्या गांडीत तिकडं. ते सरकारण फारकारण ते अधिकारी मला नाही माहीत. तुम्ही कुटुंबाला गरजेचे आहेत. इथं सगळं राज्य ढवळून निघालंय हो, बिथारलंय. तुम्ही काय करा, त्यांना खाली घेऊन या. एस पी साहेब सगळे जबाबदारी घ्यायला लागलेत. ते सगळे समजून सांगतील. पुन्हा आणखीन आज दिवसभरात सगळ्यांना बोलून घेतील. सरकारचे प्रतिनिधी बोलवतील, बरोबर ना साहेब. आणि CIDचे पण येतील. त्यांना बोला, एस पी साहेबाला बोला. तुम्ही खाली या प्लीज, त्यांना बोला. द्या त्या धनंजय भाईकडे द्या. हॅलो दादा. हॅलो. हा दादा. हॅलो. बंद पडलं का ते?